नमस्कार सगळ्यांना. लोहगडाच्या चौथ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या भागात आपण बघणार आहोत गडावरील महादेवाचे मंदिर, घोड्याची पागा, गडावरची संपत्ती ठेवण्यात येत असावी असे लक्ष्मी कोठी, त्यानंतर गडावरील विंचूकडा, पुढे नाना फडणवीसांनी बांधलेले हे 16 कोणी तलाव. चला तर चालू करूया व्हिडिओची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने. इथे बघू शकता आपण महादेवाची एक चांगली अशी पिंड आहे आणि हा गडावरील महादेवाच्या परिसराचा भाग आहे मंदिरातल्या परिसराचा. समोर आपल्याला नंदी महाराज विराजमान दिसत आहेत. समोर पण एक देऊळ आहे. इथे पण आपण बघू शकता शिवलिंग आहे आणि थोडं तुटलेलं अवस्थेत असलेले नंदी महाराज बघायला भेटतात. त्यालगतच आपल्याला हे त्र्यंबक तलाव बघायला भेटते. बघू शकता चांगला उत्तम अवस्थेत असे हे तलाव आपल्याला बघू शकता. समोर पायऱ्या सुद्धा आहेत. कदाचित खाली जाता येत असावं तिथून. थोडं समोर जाताच आपल्याला आणखी काही टाकी आणि तलाव बघायला भेटतील. समोर हे जे टाकं दिसतंय त्यातील पाणी आजही पिण्यायोग्य आहे असं बोललं जातं. कारण आजसुद्धा यातील पाणी बरेच लोकं पिण्यासाठी वापरतात. समोर आपल्याला आणखी एक मोठं असं तलाव बघायला भेटते. गडावर असे प्रचंड आणखी मोठे तलाव आहेत. त्याचा वापर पाण्यासाठी तर करतात, परंतु यातील निघालेल्या दगडाचा वापर आपण गडाच्या बांधकामासाठी करतो. थोडं पुढे जाताच आपल्याला घोड्याची पागा लागते. इथे आपण बघू शकता आत गेल्यावर आपल्याला प्रचंड अशी मोठी खोली बघायला भेटते. त्यात हे जे छोटे-छोटे टाके बनलेले आहेत, ते कदाचित घोड्यांना पिण्यासाठी पाणी आणि चारा यासाठी केलेले असावे कदाचित. घोड्यांचं तोंड या साईडने असावं. समोर पण आपण बघू शकतो आणखी काही बांधकाम आहे. पुढे आपण जाणार नाही आहोत. पण इथून आपण अंदाज लावू शकतो या घोड्याच्या पागेचा. चांगली प्रशस्त अशी मोठी ही घोड्याची पागा. ही बघून झाल्यानंतर आपण थोडं पुढे जाताच आपल्याला गडावरची लक्ष्मी कोठी बघायला भेटते. यापुढेच आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत असा तोफ बघायला भेटेल. परंतु आपण इथून बघूया आत गेल्यानंतर आपल्याला दिसतंय 3 दरवाजे दिसतायत. म्हणजे पूर्ण कोटीला 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. बघू शकता हा एक टप्पा बघायला भेटतो. पूर्ण मोकळा टप्पा आहे. थोडं पुढे जाताच आपल्याला दुसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश करतोय. जिथे आपल्याला दिसतंय एका बाजूला आणखी 2 खोल्या दिसतायत आणि या बाजूला सुद्धा दिसतायत. इथे 2 आहेत आणि या बाजूला सुद्धा 2 खोल्या आहेत. ते आपण नंतर बघूया. परंतु आपण याच्या आत जाऊन बघूया काय आहे तर पुढे. इथे पण एक अशी मोकळी अशी एक जागा आहे या टप्प्यामध्ये आणि समोर एक छोटीशी अशी एक खोली बघायला भेटते. इथं काहीतरी असं महत्त्वाचे असे कागदपत्र किंवा महत्त्वाची अशी संपत्ती ठेवण्यात येत असावी, असा अंदाज आपला बघू शकता. इथे छोटी अशी ही खोली आहे आणि काळोख असल्यामुळे एवढं स्पष्ट आपल्याला दिसत नाही आहे, पण अंदाज लावू शकता. आणि या टप्प्यात आपल्याला दाखवलेलं आपण की इथे 2 खोल्या दिसतायत. ही बघू शकता खोली. काळोखामुळे अंदाज थोडासा लावता येत नाही, परंतु आहे बरीच मोठी अशी खोली आहे ही पण आणि ही सुद्धा एक बरीच मोठी खोली दिसते आणि इथे कदाचित वेगवेगळी संपत्ती ठेवण्यात येत असावी, असा अंदाज आपला. समोर सुद्धा आणखी 2 खोल्या आहेत त्याच प्रकारे. इथे सुद्धा बघायला भेटू शकतं आपल्याला. ही पण एक अशी मोठी अशी खोली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ठेवण्यात येत असतील. एका ठिकाणी सोनं, चांदी वगैरे असं काही-काही बघू शकतो. इथे पण ही सुद्धा एक मोठी खोली बघायला भेटते. त्यानंतर हा पूर्ण एक लक्ष्मीकोठीचा परिसर आपल्याला बघायला भेटतो. खूप प्रशस्त अशी मोठी ही लक्ष्मीकोठी आपल्याला बघायला भेटते. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला विंचूकडा किंवा विंचू काटा असं बोललं जाणाऱ्या गडावरचा भाग बघायचा आहे. पावसाळ्यात ही वाट पुढे धोक्याची असल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे. कारण पुढे जाऊन आपल्याला एक सरळ असा कडा खाली उतरायचा आहे, पुढे विंचूकड्यावर जाण्यासाठी. त्यापूर्वी आपल्याला विसापूर किल्ल्याचं विहंगम असं दृश्य बघायला भेटते. गडावरील हा भाग विंचूला असलेल्या नांगीप्रमाणे बाहेर लांबट असा पसरलेला आहे. त्यामुळे याला विंचूकडा किंवा विंचूकाटा असं बोललं जातं. विंचूकड्याचा प्रामुख्याने वापर आजूबाजूच्या परिसराच्या देखरेखीसाठी केला जात असे. यानंतर आपण बघणार आहोत ते 16 कोणी तलाव. इथे आपण बघू शकतो याची बांधणी कशी केलेली आहे. या तलावाला 16 कोन असल्यामुळे याला 16 कोणी तलाव असं बोललं जातं. इथे तलावात खाली जाण्यासाठी काही पायऱ्या आपल्याला बघायला भेटलेल्या तिथे सुद्धा आपण जाऊया. तत्पूर्वी आपण इथे बघू शकता अशा प्रकारे इथे कोन आहेत पूर्ण तलावाच्याच बाजूला.
पूर्ण 16 कोन आहेत, त्यामुळे याला 16 कोनी तलाव असं बोललं जातं. या तलावाची बांधणी ही नाना फडणवीसांनी केलेली आहे. त्यानंतर आपण या पायऱ्यांनी खाली उतरून तलावाचा आतील भाग बघूया. तर हा तलाव नाना फडणवीसांनी त्यांची संपत्ती लपवण्यासाठी बांधलेला होता, असं संबोधलं जातं. पण जेव्हा इंग्रजांनी हा तलाव पूर्णपणे खाली केलेला, त्यानंतर असं बोललं जातं की हा तलाव कधीच पूर्णपणे भरलेला नाही आहे. आत्तासुद्धा या तलावातलं पाणी हे तळाला लागूनच आहे आणि याची आतील बांधणीसुद्धा आपण बघू शकतो किती चांगल्या पद्धतीने केलेली आहे ते. आणि हा पायऱ्यांचा भाग जिथून आपण खाली उतरलेलो. त्यानंतर आपण गडावरच्या एकदम उंच भागात आलेलो आहे. इथून संपूर्ण गडावरचा आपल्याला अतिशय सुंदर असा नजारा बघायला भेटतो. आणि गडावरच्या या सर्वात उंच ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून लोहगडाची सफर थांबूया आणि भेटूया लगेच एका नवीन गडावर. धन्यवाद.